आजच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठा बदल झालेला आहे. बदल असा झालेला आहे की तुम्ही आता बघाल मोठा बदल आहे लाडकी बहीण योजनेमध्ये. मोठा बदल झालेला आहे, तो बदल आपण समजून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करून घ्या. काही नाही, 1 मिनिटात तुम्हाला हा मोठा बदल संदर्भात सांगतो मी. KYCमध्ये मोठा बदल झालेला आहे. आता तुम्हाला असा कॉलम पाहायला मिळणार आहेत. पती हयात आहेत, पतीचं निधन झालेलं आहे आणि घटस्फोट महिला. हे बघा, घटस्फोटित महिला असेल तर इथे टिक मार्क करायचे आहे, KYC पूर्ण करायचे आहे. पतीचं निधन झालं असेल तर इथे टिक मार्क करायचे आहे, KYC पूर्ण करायचे आहे. पती हयात असेल तर इथे टिक मार्क करून KYC पूर्ण करायचे आहे. अशा पद्धतीने मोठा बदल झाला आहे. आणि ज्यांचे KYC बाकी होते, ज्यांचे पती वडील हयात नव्हते, त्यांच्यासाठी हा ऑप्शन आता इथे देण्यात आलेला आहे. घटस्फोटित महिलांसाठी पण ऑप्शन देण्यात आलेला आहे. हा सर्वात मोठा बदल झालेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये. 31 डिसेंबरपर्यंत सर्वांनी KYC करून घ्या.